राम मंदिर दर्शनासाठी विटा आगारातून धावली खास अयोध्येसाठी बस। जय श्रीरामच्या जयघोषात बस अयोध्येला रवाना। सांगलीच्या विटा आगारातून राम मंदिर दर्शनासाठी अयोध्येला विटा आगारातून एक विशेष बस रवाना झाली। खास राम मंदिर दर्शनासाठी अयोध्येला बस रवाना होण्याची पश्चिम महाराष्ट्रामधील बस स्थानकातील ही पहिलीच वेळ आहे। या बसमधून जवळपास 44 रामभक्त प्रवासासाठी आज विटा बसस्थानकातून रवाना झाले आहेत। विटामधून अयोध्या आणि अयोध्येहून पुन्हा विटा असा एकूण जवळपास 4000 किलोमीटरचा प्रवास या बसच्या माध्यमातून होणार आहे। या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी बस विटा आगाराने उपलब्ध करून दिली आहे। 7 ते 8 दिवसात 2 चालकाच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रवास पूर्ण केला जाणार आहे। या प्रवासात प्रवाशांच्या आरोग्य सेवेची देखील विशेष खबरदारी घेतली जाणार आहे। अयोध्येला जाणाऱ्या या विशेष बसमध्ये 34 महिला आणि 10 पुरुष आहेत। विटा आगारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही बस सजवून अयोध्येकडे रवाना केली। माझी खूप इच्छा होती राम प्रभूला जायची, त्याचे दर्शन घ्यायची आणि ते जर अयोध्येत जर असले तर ते आमच्या मनात आहेत, आमच्या ध्यानात आहेत आणि आम्ही इतक्या उत्साहाने त्यांच्याकडे चाललोय की ती आम्ही एका शब्दात सांगू शकत नाही। आणि राम प्रभूचं नाव घेतलं की इतका आनंद होतोय की एक मुलगी आपल्या आई वडिलापासून जाताना कसं डोळ्यातलं पाणी काढतात ना, तशी आमची खूप इच्छा आहे त्यांना भेटायची आणि त्यांना दर्शन आम्हाला त्यांनी द्यायची। मी विनोद श्रीधर लंगडे, विटा आगार चालक। मी याच्या अगोदर 2016 मध्ये अमरनाथ यात्रेला गाडी काढलेली, ती सक्सेस म्हणजे पूर्ण करून सर्व सेवा प्रवाशांची सेवा व्यवस्थित करून सक्सेस केली। योगायोगाने राम मंदिर पूर्ण झालं आणि आपल्या जिल्ह्यातून खेडेपाड्यातून राम मंदिर पाहण्यासाठी किंवा श्रीरामाच्या दर्शनासाठी जाण्याची सोय व्हावी आणि त्यासाठी सोय व्हावी आणि त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळावी आणि त्यांनी आजपर्यंत आपला आता विश्वास त्यांनी ठेवून माझ्या गाडीमध्ये आपल्या एस टी महामंडळाच्या गाडीची प्रवास करण्याची सेवा संधी दिली आणि त्यांची संधी दिली, त्यांचा विश्वास कायम असा टिकावा हा प्रयत्न करून त्यांची मी घरातल्या आपल्या सदस्याप्रमाणे सेवा करणार आणि व्यवस्थित त्यांचं दर्शन घडवून मी माघारी आणणार ही ग्वाही देतो। आणि अशी सेवा करायची आम्हाला विटा आगाराला कायम प्रत्येक महिन्याला, प्रत्येक दिवसाला, आठवड्याला जर संधी मिळाली तर आम्ही अवश्य गाडी सोडू। आज या विटा आगारात आपली प्रथमच अयोध्या दर्शन ही गाडी चालू केली आपण, म्हणजे प्रवाशांच्या मागणीनुसार एक 7 दिवसाचा प्रवास आहे। उज्जैन, प्रयाग, काशी वगैरे असा त्याचा मार्ग आहे। आमच्या गाडीमध्ये साधारण 44 प्रवासी आहेत। त्यांची मागणी आमच्याकडं आल्यानंतर त्याचं आम्ही नियोजन केलं, इंटरस्टेटचं परमिट वगैरे ज्या सर्व बाबी पूर्ण करून त्याचं नियोजन केलं। साधारण तो 3500 ते 4000 किलोमीटरचा प्रवास आहे। त्याचं नियोजन केलं आहे, मेडिकल किंवा बाकीच्या फॅसिलिटी सहित आपण ती गाडी त्यांना देत आहोत। प्रथमच प्रयोग आहे, ह्याच्या आधी धुळे विभागात हा प्रयत्न झाला, तो यशस्वी झाला। सेकंड प्रयत्न आपण या राज्यामध्ये आपण आपल्या जिल्ह्यात करतोय, त्याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे। जाताना 2 चालक आम्ही दिलेले आहेत बरोबर आणि बाकीची जी काही सोय आहे गाडीमध्ये ती सुद्धा करण्यात आलेली आहे। विटा आगारात याच्या आधी अमरनाथ किंवा ह्या ठिकाणी असे प्रयोग झालेले आहेत आणि ते यशस्वी झालेत। निश्चित विटेकर आम्हाला चांगला प्रतिसाद देतात अशा सहली आयोजित करण्यासाठी, त्याच्याबद्दल त्यांचाही अभिमान आहे। निश्चित आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।